आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून असं म्हणता येईल की धनुष्यबाण दिल्लीला पोचलेला आहे. संजय मंडलिकांचा विजय निश्चित आहे, कारण 6 तालुक्यावर आम्ही लक्ष ठेवून होतो. खास करून माझा मतदारसंघ असणारा कोल्हापूर उत्तर याविषयी जर आपण पाहिलं तर संपूर्ण जुना भाग, पेठा, कसबा बावडा या ठिकाणी विरोधकांचे बूथ देखील नव्हते. म्हणजे 70-30 मतदान होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या मतदारसंघातून किमान 30,000चं लीड शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मिळेल. आणि उर्वरित भाग जरी 5 तालुके जर पाहिले तर यामध्ये कागलला पण चांगल्या पद्धतीने 30,000च्या आसपास लीड मिळेल. त्यामुळे ह्या 2 तालुक्याचं लीड कोण विरोधी उमेदवार आमचे फेडूच शकणार नाहीत. याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांचं प्रथम योगदान, त्यानंतर सन्माननीय आमदार बंटी पाटील यांचं योगदान, त्यानंतर हा उठाव झाला. खऱ्या अर्थानं मुन्ना महाडिक माझे मित्र आहेत, पण पक्ष आणि मित्र हे वेगळं नातं असतं. पक्षाच्या जबाबदाऱ्या ह्या प्रामाणिकपणेच पार पाडाव्या लागतात, त्या पद्धतीनं आम्ही पाडल्या. त्यांच्या आयुष्यात त्यांनी एक मोठी चूक कोणती केली असेल तर जे काही गेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर दक्षिणला बंटी पाटलांच्या विरोधात उमेदवार उभा करून त्यांना त्या ठिकाणी पराजय पत्करावा लागला. ती त्यांच्या मनात सल होती बंटी पाटलांच्या, आणि त्यामुळे त्यांनी मोठ्या ताकदीनं पहिल्यापासून आमचं ठरलंय या पद्धतीनं सुरुवात केली. त्याला गती देखील आली. पण कोल्हापुरात शिवसेनेचं मतदान हे पडायचं तेवढं पडतंच. आम्ही गेल्या वर्षी 10 वर्षाचं जे आमचं भरभक्कम काम आहे, या आमच्या विकास कामाच्या जोरावर, सामाजिक कामाच्या जोरावर, चळवळींच्या जोरावर, विधानसभेत केलेल्या कामकाजाच्या जोरावर आमचं मतदान तर आहेच. पण बंटी पाटलांनी देखील यात फार मोठी मोलाची भूमिका यात बजावलेली आहे. त्याचबरोबर खास करून मंडलिक समर्थक अर्थात ते शिवसैनिकच झाले, कारण शिवसेनेचे खासदार आता मंडलिक होत आहेत. म्हणून शिवसेना, भाजप आणि बंटी समर्थक यांनी अतिशय चांगली भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे. काही दिवसापूर्वी असं वाटत होतं की धनंजय महाडिक आता यांना कोण प्रतिस्पर्धी राहणार नाही. त्यांचं काम होतं, सभागृहातलं काम असेल, इतर ठिकाणी काही असेल. एक लक्षात घ्या, प्रचारामध्ये काही कोणी कोणावर टीका टिप्पणी केली तर हा प्रचाराचा भाग असतो, पण काही ठिकाणी सत्यता असतात त्या आपल्याला मान्य कराव्या लागतात. आणि म्हणून त्यांचं देखील काम होतं चांगलं, पण त्यांना एक चूक भोगली असं मला या ठिकाणी वाटतंय की जे काही भाजप बरोबर राष्ट्रवादीचे खासदार असून भाजप बरोबर ज्यांनी जे संधान ठेवलं होतं, निवडणुका महापालिकेच्या असतील, जिल्हा परिषदेच्या असतील, विधान परिषदेच्या असतील, ह्या थोड्या एक प्रामाणिकपणाला कुठेतरी तडा जाणाऱ्या होत्या. आणि करवीर नगरीतील जनता, मतदार हे स्वाभिमानी आहेत. कारण मी कधीही कुठल्याही निवडणुकीत पैसे वाटत नाही, ना कधी पैसे मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतो, पण मला निवडणुकीत पैसे लागत नाहीत. मतदार स्वाभिमानी माझ्या बाजून राहतात, कारण मी प्रामाणिक राहतो. आणि म्हणून त्यांचा प्रामाणिकपणा कुठेतरी कमी पडला असं मला वाटतंय. बाकी त्यांचे जे ते निर्णय होते ते त्यांनी त्यावेळेला घेतलेले आहेत. आणि म्हणून एकंदरीत जर पाहिलं तर कागल, कोल्हापूर उत्तर या 2 मतदारसंघात, राधानगरी असेल, या 3 मतदारसंघात भक्कम असं लीड मिळणार आहे. आणि मला असं वाटतं की दक्षिण पण काही जास्त लीड आमच्यावर किंवा असं काय होणार नाही, बरोबर राहील. करवीर देखील बरोबर राहील, चंदगड देखील बरोबर, थोडंफार आमचंच लीड राहील. आणि एकंदरीत मतदारांचा कौल जर कालच्या दिवसातला बघितला तर निश्चितपणे संजय मंडलिकांचा या ठिकाणी विजय होईल.